बारामतीच्या मातीत वाढलेला राजकीय धडे गिरवलेला हरहुन्नरी उमदा दिलखुलास आणि कर्तव्य कठोर नेता अर्थात अजित पवार काल विमान अपघातात अजित पवारांचा अकाली मृत्यू झालाय। त्यांच्या निधनानं बारामतीमध्ये अश्रूंच्या महापुरामध्ये संपूर्ण बारामतीकर बुडालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील। दादांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासूनच बारामतीत मोठा जनसागर लोटलाय। अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर जणू मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी जवळपास संपूर्ण पवार कुटुंब हे दिल्लीत होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या। पार्थ पवार त्यांच्यासोबत दिल्लीतच होते। अजित पवारांच्या अपघाताची बातमी मिळताच पवार कुटुंबानं बारामतीकडे धाव घेतली। दोन्ही पवार कुटुंबातील दुवा असणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण पवार कुटुंबाची जणू वीणच उसवली आहे। तर राजकारण ते समाजकारण असा प्रवास लीलया पेलणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं आपल्या हक्काचा माणूस गेलाय। केवळ हीच भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे। तर अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत अजित पवारांचं पार्थिव हे काटेवाडीत ठेवण्यात येईल आणि तिथल्या अंत्यदर्शनानंतर ते पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहामध्ये ठेवण्यात येईल अशी माहिती मिळते। तर काटेवाडीतून आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर काटेवाडी हे अजितदादांचं निवासस्थान, खरं तर कोणीही व्यक्ती अजितदादांच्या निवासस्थानातून रिकाम्या हाती परत गेलेला नाहीये। प्रत्येक वेळी अजित पवारांनी त्यांना भरभरून दिलेला आहे, त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि अर्थात त्याचा पाठपुरावाही केलेला आहे। त्याच काटेवाडीमध्ये त्यांच्या निवासस्थानी आज त्यांचं पार्थिव आणलं जाईल। काय स्थिती आहे तिथे सध्या? राजकारणातली 4 दशकं या सगळ्या काटेवाडीतील ग्रामस्थ हे अजित पवारांसोबत होते आणि आज आपला नेता नाही आहे यावर त्यांना विश्वास बसत नाही आणि त्यामुळे ग्रामस्थ अगदी पहाटेपासून इथे तयारी करतायत। अंत्यदर्शनासाठीची इथे तयारी या पवार फार्म इथे केली जाते, जे अजित पवारांचा इथे बंगला आहे आणि इथे थोड्या वेळात अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव आणलं जाईल आणि आपण बघतोय की नेते असतील, कार्यकर्ते असतील, प्रत्येकजण जसं जसं कळते की इथे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे तशी गर्दी आपल्याला इथे होताना पाहायला मिळते। मग इथे आपण दीपक केसरकर बघतोय, त्याशिवाय आपण काही प्रवक्ते, काही कार्यकर्ते इथे त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काही पदाधिकारी आहेत, आपल्यासोबत प्रवक्त्या वैशाली नागवडे आहेत। ताई, मार्गदर्शन सतत अजितदादांचं असायचं, एक लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती, ते मार्गदर्शन आता नसणार, वेळोवेळी सूचना ते प्रवक्त्यांना द्यायचे, नेत्यांना द्यायचे, काय भावना आहेत? अंधार आहे आमच्या पुढे, अंधार, काहीच कळत नाहीये, माहीत नाही नियतीने काय लिहून ठेवलंय, पण दादांचं असं जाणं खूप वाईट आहे, खूप वाईट आहे। आम्हाला सोडून गे। शेवटचं बोलणं कधी झालं होतं काय तुमचं? परवा दिवशी, म्हणजे काल गेले, परवा दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता फोनवर देवगिरीवरून फोन आलता सभा कधी घ्यायच्या म्हणून। माघार होती त्या दिवशी इलेक्शनची। विचारलं त्यांनी, 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या, ते झालं का व्यवस्थित आणि कधी सभा घ्यायच्या म्हणून। आणि 22 तारखेला आम्ही सगळेजण दौडचे एकत्र जेवायला होतो त्यांच्यावर। पूर्ण तयारी केली होती कालच्या सभेची? ऑलवेज दादा येणार म्हटल्यावर सगळं अप टू डेट ठेवायला लागायचं, सगळी माहिती ठेवायला लागायची, कधी फोन येईल आणि काय विचारतील माहिती नसायचं, कारण इतकं बारीक लक्ष असायचं। आपल्याला वाटतं आपल्याला काही माहीत नव्हतं, पण इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगायच्या, इथं असं चाललंय, तिथं तसं चाललंय, इथे लक्ष घाला। वेळ पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं। 5 मिनिटं आधी ते कामाला, म्हणजे कामावर असायचे, सभेला यायचे।
वेळ पाळणारा आणि इतक्या पहाटे फक्त एकच नेता महाराष्ट्रात भेटायचा, अजितदादा. दुसरं एकच वादा होता त्यांचा, असं काही लवकर सगळ्या कार्यक्रम आम्ही घाबरून लवकर जाऊन बसायचो मुंबईत. नाही ते की नको वेळ नाही पाळली की म्हणायचे तुम्हाला झोपा काढायला लागतात. खरं तर माधवी या भावना आहेत, कारण प्रत्येकाला अजितदादांचा सहवास लाभलेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की कधी प्रेमाने ते समजून सांगायचे, कधी रागवून आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ते समजून सांगायचे आणि त्यात योग्य त्या सूचना ते वेळोवेळी द्यायचे. जसं आता वैशाली नागवडे यांनी सांगितलं की कशाप्रकारे जिल्हा परिषदेची रणनीती पक्षाकडनं ठरवली जात होती. काल सभा ते बारामतीमध्ये घेत होते आणि जसं बारामतीमध्ये येत असताना हा सगळा विमानाचा अपघात झाला आणि आता आपण बघतोय सर्व जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते इथे काटेवाडीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. ग्रामस्थसुद्धा शोकाकुळ आहेत आणि 9 वाजेपर्यंत या काटेवाडीतल्या पवार फार्म इथे हे अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सर्व ग्रामस्थ हे अंत्यदर्शन घेतील, नेते येतील, कार्यकर्ते येतील आणि त्यानंतर पुन्हा बारामतीकडे हे पार्थिव नेलं जाईल. इथे अंत्ययात्रा ही गदिमा सभागृह इथनं निघेल आणि मग विद्याप्रतिष्ठान इथे पुन्हा एकदा अंत्यदर्शनासाठी आणि मग तिथे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. माधवी, नक्कीच जी बारामती अजित पवारांच्या घोषणाबाजीने निनादून जात होती तीच बारामती आज स्तब्ध झालेली आहे. आपण आता विद्याप्रतिष्ठानला जाणार आहोत. बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी. एकच वादा या घोषणेला बारामतीकरांनी तब्बल 40 वर्ष प्रतिसाद दिला, तो अजितदादा. आणि या अजितदादांना निरोप देण्याचा हा दिवस बारामतीकरांसाठी सर्वात दुर्दैवी असणार आहे. अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती हा चौथरा उभारण्यात येतो आहे. इथे अजित पवारांचा अंत्यविधी पार पडणार आहे. या ठिकाणीच त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार आहे. बारामतीमध्ये त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे गदिमा सभागृहापासून आणि त्यानंतर ही अंत्ययात्रा जेव्हा या ठिकाणी येईल तेव्हा या ठिकाणी अंत्यविधी पार पडणार आहे. त्यासाठीची ही तयारी सुरू आहे. या ठिकाणी पवार कुटुंबातले सगळे सदस्य उपस्थित असतील. अनेक राजकीय व्यक्ती किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना देखील या ठिकाणी अजित पवारांचं शेवटचं दर्शन घेता येणार आहे. आणि समोरचं जे मैदान आहे या मैदानामध्ये बारामतीकर आपल्या या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी जमणार आहेत. अजित पवार ओळखले गेले ते कामाचा माणूस म्हणून, नियोजनासाठी, शिस्तबद्ध कामासाठी. मात्र बारामतीमध्ये आज त्यांच्या या अंत्यविधीची अशा प्रकारे तयारी करावी लागते आहे. बारामतीकरांसाठी आणि एकूणच राज्यासाठी हा अतिशय दुर्दैवाचा दिवस आहे. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, ABP माझा, बारामती. तर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि विद्याप्रतिष्ठानच्याच प्रांगणामधल्या गदिमा सभागृहामध्ये त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. तर आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी कशी केली जाते, काय स्थिती आहे तिथे? अगदी आपण पाहतोय का साधारणतः 11 वाजेपर्यंत जे आहे ते अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये केले जाणार आहे आणि त्यासाठीची ही तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पाहतोय की रात्रीमध्ये जे आहे तो संपूर्णपणे हा चौथरा बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे. मोठ्या प्रमाणावरती जे आहे
किती गर्दी या ठिकाणी होऊ शकते. दादांचे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग जे आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कार्यकर्त्यांचा ओघ जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. आताच आपण पाहतोय की विद्याप्रतिष्ठानच्या बाहेर जे आहे ट्रॅफिक वाहतूक कोंडी सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे याचं नियोजन करण्यासाठी पोलीस दाखल झालेले आहेत. आज पाहतो आपण का अजितदादांचा समोर फोटो लावलेला आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी चाहते जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अजितदादांची ही जी एक्झिट आहे ती सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यामुळे सगळेजण जे आहे ते एक प्रकारचा हादरा जो आहे तो कार्यकर्त्यांना बसला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही हुंदके देताना कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ते या ठिकाणी राजकीय नेते सुद्धा पक्षाचे असतील किंवा इतर पक्षाचे सुद्धा दाखल होतील. खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते जे आहेत या ठिकाणी येणार आहे आणि साधारणतः 11 वाजता या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे आणि त्याचीच ही तयारी जी आहे ती होताना पाहायला मिळते. खरं तर चौथरा हा बांधण्यात आलेला आहे. खरं तर आपण पाहतो का विद्या प्रतिष्ठान या मैदानामध्ये हे अंत्यसंस्कार होणार आहे. स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडनं या ठिकाणची संपूर्णपणे तयारी जी आहे ती होताना पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं की अंत्यदर्शन घेताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा बारामतीकर असतील या ठिकाणी दाखल झालेले होते आणि काही प्रमाणामध्ये जे आहे ती कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये कुठल्या प्रकारे यासाठी सुद्धा जी आहे ती काळजी घेण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी पाहतो आपण की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गर्दी होताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच जी अजित पवारांची कर्मभूमी होती त्याच कर्मभूमीमध्ये बारामतीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. राजू तुम्ही सोबतच राहा. दरम्यान शेवटच्या दिवशी दादांनी 30 फायली निपटवल्याची माहिती कळते. मंगळवारी दादा मंत्रालयात 7 तास काम करत होते. आश्रमशाळा शिक्षकांचा प्रलंबित पगार मंजूर करण्यात केलेला होता. त्यासोबतच पोलीस आणि महसूलच्या बैठकाही त्यांनी घेतल्या. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही त्यांची बैठक झालेली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत अजित पवार कामासाठी झटत होते, काम करत राहिले. मंगळवारी दिवसभर त्यांनी मंत्रालयात बसून काम केलेलं आहे. विविध विभागाच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि 30 फायलींचा निपटारा त्यांनी शेवटच्या दिवशी केलेला आहे. आणि त्यानंतर काल सकाळीच ते बारामतीच्या दिशेनं प्रचारासाठी निघाले होते आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.